कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनामध्ये पद्म पुरस्कारांचं वितरण झालं। वायलिन वादक लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम यांचा पद्मविभूषण सन्मान करण्यात आला। सुझुकी मोटर्सचे संस्थापक ओसामू सुझुकी यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आलं। अभिनेता दिग्दर्शक शेखर कपूर, अभिनेता एस अजित कुमार, माजी हॉकीपटू PR शिरजिश यांचा पद्मभूषणनं गौरव करण्यात आला। बिहारचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, गायक पंकज उधास यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात आले। ज्येष्ठ पक्षीमित्र मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला। श्री शेखर कपूर, कला फिल्म निर्माण। श्री पंकज केशुभाई उधास, मरणोपरांत कला गायन। उनकी पत्नी श्रीमती फरीदा पंकज उधास। श्री मारुति चितमपल्ली, साहित्य एवं शिक्षा। डॉक्टर पवन कुमार गोयंका, व्यापार एवं उद्योग। श्री वासुदेव तारानाथ कामत, चित्रकला। डॉक्टर जसपिंदर नरूला कौल, कला पार्श्व गायन। पंडित रोनू मजूमदार, कला संगीत। श्री चैत्र राम पवार ही पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं। विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणारे पद्म पुरस्कार हा देशातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो। कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, क्रीडा आणि प्रशासकीय सेवा अशा विविध वर्गवारीमध्ये हे पुरस्कार दिले जातात। या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी सरकारनं 139 जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले होते। यामध्ये 7 पद्मविभूषण, 11 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारार्थींचा समावेश आहे। आज 71 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं।